शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही हात लावाल तर तुमचा हात कलम केला जाईल, असे स्वतःच्या सेनेला बजावणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले. शेतकरी, कष्टकरी, दीन दलित, शोषित आणि पोषितांचं राज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य. परंतु आजची परिस्थिती तरी काय? मागील 10 वर्षामध्ये 1.5 लाखांपेक्षा अधिक शेतकरी, कष्टकरी, कामकरी आणि मोलमजुरांनी आत्महत्या केल्या आहेत. इथे लोकांसाठीचं राजकारण नाही तर राजकारणासाठी मुंग्यांप्रमाणे लोकांचा वापर केला जातो आहे. गरिबांना लुटतात आणि श्रीमंतांना वाटतात. आज अशी परिस्थिती झालेली आहे. आज सुद्धा 20 कोटी लोक रोज उपाशीपोटी झोपतात आणि त्यातही उत्पादक शेतकरी, मोलमजूर करणारे कष्टकरी लोक, त्यांची मोठी संख्या गरिबांची संख्या आहे. ज्या देशात उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी मानली जायची, आज त्याच देशामध्ये कष्टकरी, शेतकरी आणि गोरगरिबांची हालत खराब झाली आहे. आज इथे कच्चा माल पडत्या भावात विकणे आणि पक्का माल चढत्या भावात विकत घेणे अशी अवस्था झालेली आहे, जिथे शेतकरी, कष्टकरी आणि बहुजनांची हालत बिकट झाली आहे. परंतु त्याच्याच उलट परिस्थिती म्हणजे शिवरायांचं हिंदवी स्वराज्य. ज्या हिंदवी स्वराज्यामध्ये श्रीमंतांना छाटणे आणि गरिबांना वाटणे अशा पद्धतीची मोहीम शिवरायांनी सुरू केलेली होती. जिथे कुलकर्णी, पाटील, वतनदार, जहागीरदार या सर्वांनी जेव्हाही उन्माद केला, त्यावेळेला त्यांच्या बेलगाम व्यवहारावरती शिवरायांनी लगाम लावण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर वतनदार जेव्हा जेव्हा उन्माद करीत असत, तेव्हा ते मालक नाहीत, राज्याचे नौकर आहेत अशी नियमावली तयार केली. राज्याचा कारभार भ्रष्टाचार मुक्त, नियमबद्ध आणि काटेकोर पद्धतीने चालवणे म्हणजेच हिंदवी स्वराज्य तयार झाले. खरोखर आज आपल्याला हिंदवी स्वराज्याची आवश्यकता आहे. तुम्हाला काय वाटतं? जय शिवराय, जय शंभूराजे.